दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. अगदी वर्षभर किती तुम्ही फराळ करा, परंतु दिवाळीत ताजा ताजा फराळ करण्यामध्ये आणि ताजा ताजा फराळ करण्यात जी मजा आहे ना, ती काही आवरच असते. हल्ली बऱ्याच आपल्या सुगरण मैत्रिणी घरून आपल्याला छान छान पदार्थ करून सुद्धा देत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण आधी सुद्धा ह्या पदार्थांची ऑर्डर देत असतो. पण खरं सांगू का मैत्रिणींनो, दिवाळीचा फराळ अगदी थोड्या प्रमाणात तरी घरी जरूर करावा. अतिशय सोपा आहे करायला. त्याचे सगळे व्हिडिओज आपण आपल्या अनुराधा चॅनलवर टाकलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. पण तरीसुद्धा आज आपण त्याच्या काही छोट्या छोट्या टिप्स बघणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला हे पदार्थ करायला कुठली अडचणच यायला नको. चला तर मग बघूयात. आता पहिल्यांदा आपण घेऊयात चिवडा. चिवडा हा अनेक प्रकाराने केला जातो. मक्याच्या पोह्यांचा, पातळ पोह्यांचा किंवा तळून पोहे करून जो चिवडा करतात त्या चिवड्यांच्या रेसिपी आपण आपल्या यूट्यूबवर दाखवल्यात. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक पण दिली, ती तुम्ही नक्की बघा. परंतु सर्वसाधारण सगळ्यांना पातळ पोह्याचा चिवडा आवडतो, हो की नाही? मग पातळ पोह्यांचा चिवडा करताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टी काळजी घेतली पाहिजे? पातळ पोहे पहिल्यांदा बाजारातनं आणायचे, ते चाळून घ्यायचे, निवडून घ्यायचे, कारण एखाद्याला घाण काहीतरी असू शकते. चाळल्यामुळे सगळा जो चाळ असतो तो पडून जातो आणि नंतर त्याला कडक ऊन दाखवायचं. कडक ऊन म्हणजे काय, की एखाद्या कापडावर पातळ असे पोहे पसरून ठेवायचे. 1-2 तास जरी कडक उन्हात ठेवले ना, तरी आपले पोहे चांगले कुरकुरीत होतात. मग ते कुरकुरीत झालेले पोहे आपण बारीक चूर झाली अशी वाटले बारीक आहे तर पुन्हा चाळून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. आणि असे हे पोहे गार झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवायचे. हे झाले पोहे कुरकुरीत राहण्याकरता. जर तुम्ही तळून पोहे करणार असाल तर त्याची कृती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली आहे, पण चाळणीमध्ये आपण हे पोहे तळून त्याचा छानसा चिवडा करू शकतो. आता पोहे करताना आपल्याला दाणे, खोबरे, काजू, नंतर कढीपत्ता, मिरची, लसणाचा करणार असू तर लसणाचे बारीक तुकडे, कांद्याचा करणार असू तर कांदे थोडेसे बारीक बारीक उभे उभे कापून त्याला ऊन दाखवून ठेवायचं, म्हणजे ते पटकन तळले जातात. हे सगळे पदार्थ घेऊन आपण छान चिवडा करतो. हल्ली चिवड्याच्या मसाल्याचे पाकिटं सुद्धा बाजारात मिळतात. चिवडा करताना दाणे, काजू आणि खोबरं हे आणि पंढरपुरी डाळ राहिलं, हे सगळं तेलामध्ये खरपूस तळून बाजूला ठेवायचं. मग उरलेल्या तेलामध्ये आपण खमंग फोडणी करून चिवड्याला घालायची. चिवड्याला फोडणी थोडीशी अंमळ जास्तच घालावी, कारण चिवडा हा दुसऱ्या दिवशी छान मुरला जातो. चिवड्याला चांगली चव येण्याकरता त्याच्यात मीठ, पिठी साखर, तिखट, हिंग, तीळ, मेथकूट घातलं तरी सुद्धा छान चव येते. चिमूटभर सायट्रिक ॲसिड जर आपण फोडणीमध्ये घातलं तर आंबटसर चव चांगली येते. काही जण त्यात आमचूर पावडर घालतात आणि हो, काळ्या मिठाने चिवड्याला चव चांगली येते बरं का, तोही तुम्ही घालून बघा. म्हणजे चिवडा करताना तुम्हाला कुठले कुठले जिन्नस लागतात आणि काय काय घातल्यामुळे त्याची चव वाढते, हे सगळं मी ह्याच्यात सांगितलं. आता चिवडा झाला. आता आपण बेसनाचे आणि रव्याचे लाडू घेऊयात. बेसनाचे लाडू करताना आपण पहिल्यांदा हरभऱ्याची डाळ अशी गुलाबी रंगावर तेल तूप न घालता खमंग भाजून आणून रवाळ दळून आणावे आणि मग त्याचे लाडू करावे. त्यामुळे लाडू खुसखुशीत होतात. तुपात चांगलं बेसन भाजून झाल्यानंतर त्याच्यावर दुधाचा शिपका मारावा, त्यामुळे बेसनाचे लाडू छान मऊसर होतात. बेसनाचे लाडू कसे करायचे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. बेसनाच्या लाडवाला पिठी साखर लागते, त्यामुळे ती चाळून घेणं ही अत्यंत आवश्यक असते. आणि बेसनाच्या लाडवाला तूपही भरपूर लागतं. चांगलं तूप वापरावं. तेलामध्ये बेसनाचे लाडू शक्यतो करतच नाही, पण एखाद्याला मोह होतो की तूप नाही तर तेलात करावं, पण तसं करू नका. चांगल्या तुपातच बेसनाचे लाडू करा. त्याच पद्धतीने रव्याचे लाडू. रव्याचे लाडू करताना बारीक रवा वापरावा. तो सुद्धा तुपामध्ये चांगला भाजून आदल्या दिवशी 1-4-5 दिवस आधी भाजून ठेवला तरी सुद्धा चालू शकतो. वेळेवर फक्त पाक करायचा, एकतारी पाक करायचा. थोडासा एकतारीला कमी पाक असतानाच गरम पाकामध्येच हे भाजलेला रवा घालायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण वेलदोड्याची पूड वगैरे, काजू, बदाम, चारोळ्या, जे काही आपल्याला सुकामेवा असेल तो घालून हलवून ठेवायचा. समजा जर रव्याचे लाडू तुम्हाला कडक होत आहेत असे वाटले, 15-20 मिनिटात ते एकजीव झाले किंवा मिळून आले तसं वाटलं, तर पटकन त्या लाडवावर दुधाचा शिपका मारायचा. असे का बरं झाले, कारण आपला पाक जो आहे तो घट्ट झालेला आहे, म्हणजे एकतारीच्या पुढे तो पाक गेला, त्यामुळे आपला रवा जो आहे तो त्याच्यामध्ये मुरला नाही आणि म्हणून तो लाडू आपले कडक होतील. पहिल्यांदा एखाद्याला छान वळले पण जातील, पण नंतर मात्र ते लाडू तुम्हाला कडक व्हायला लागतील. अशा वेळेला पटकन एक पाव वाटी, अर्धी वाटी, जेवढं आपल्याला दूध आवश्यक वाटेल तेवढं त्या रव्यावर घालायचं, त्याला मिसळून ठेवायचं आणि 15-20 मिनिटं, अर्धा तास आणखीन वाट बघायची. त्यामुळे ते लाडू चांगले आपले होतात. काही काही वेळेला काय होतं की रव्याचे लाडू पातळच होतात. मग अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला एक छानशी युक्ती अशी आहे की थोडासा रवा, ज्यावेळेला आपण रवा भाजतो त्यावेळेला थोडासा रवा आपण नेहमी भाजून ठेवायचा. आणि जर आपल्याला वाटलं की अर्धा-पाऊण तास झाला, 1 तास झाला, तरी अजून हे लाडू काही आपले वळले जात नाहीयेत, सैलच वाटतंय, अशा वेळेला
आपण ते रवा जो आपण भाजलेला आहे ना, तो थोडंसं त्याच्यामध्ये तूप घालायचं, थोडासा भाजायचा आणि आपल्या ह्या पातळ झालेल्या मिश्रणात घालून ठेवायचा. अर्थात आवश्यक असेल तेवढाच बरं का. आणि नंतर हे एकत्र करून लाडू थोडेसे 1-2-3 तास ठेवून द्यायचे. आपोआप तुमचे लाडू घट्ट व्हायला लागतील. हेही नाही जमलं तर आपला नेहमीचे पोहे असतात ना, आपण कांदे पोहे करतो त्याची अगदी बारीक पूड करायची आणि ती थोडीशी आपण या आपल्या पातळ झालेल्या लाडवाच्या मिश्रणात घालून ठेवली तरी सुद्धा आपले लाडू हे पटकन वळायला येतात आणि मुख्य चवीत बिवीत काही फरक पडत नाही बरं का. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या. रव्याच्या लाडवामध्ये नारळाचा चव खूप छान लागतो. ज्यावेळेला आपला रवा भाजत येतो त्याच वेळेला नारळाचा चव घालून ते छान भाजून घ्यायचं, म्हणजे मग ते लवकर खराब होत नाही. परंतु नारळाचे लाडू केल्यानंतर, मी नारळ घालून लाडू केल्यानंतर त्याचं आयुष्य 5-6 दिवसापुरतंच असतं. आता करंजीबद्दल बोलूयात. करंजी ही शकुनाची करंजी असते, त्यामुळे दिवाळीत आवर्जून करंजी केलीच जाते. करंजी करताना ते सुद्धा वरचं जे आवरण असतं ते महत्त्वाचं असतं. काही वेळेला करंज्या ज्या केल्या जातात त्या फक्त रव्याच्या करतात. अगदी सोपं आहे. 2 वाटी रवा घ्यायचा, बारीक रवा घ्यायचा, मिक्सरमधनं बारीक करायचा. त्याच्यामध्ये 2 चमचे कडक तूप घालायचं गरम करून आणि आपण दुधामध्ये, पूर्वी निरशा दुधामध्ये भिजवायचे, पण आता पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये करंजीचं जे आपलं मिश्रण आहे म्हणजे रवा जो आहे तो भिजवून ठेवायचा. भिजवताना तो थोडासा सैलसर भिजवायचा, कारण काय रवा सगळं दूध आणि पाणी शोषून घेतो, मग ते कडक होतं, हो की नाही. त्यामुळे थोडंसं सैलसर भिजवायचं आणि 1 अर्धा तास त्याला रेस्ट म्हणजेच विश्रांती द्यायची. त्यामुळे आपण जो रवा भिजवलेला असतो ना तो छान भिजला जातो. नंतर पूर्वी काय पद्धत होती की पाटा वरवंट्यावर तो जो रवा भिजलेला असेल तो चांगला कुटून काढला जायचा, त्यामुळे ते मऊ व्हायचं. आता आपल्याकडे पाटा वरवंटा नाही, कुटायला आपल्याला वेळ नाही आणि आमच्यासारख्या बायकांना कुटायला आमच्या अंगात जोर नाही आणि माझा तर हात हल्ली इतका दुखतोय की तेही शक्य नाही. मग अशा वेळेला आपला मिक्सर तो आपल्या हाताशी आहेच की. अशा वेळेला त्या रव्याचे छोटे छोटे गोळे करायचे, थोडे थोडे गोळे टाकून मिक्सरमधनं चांगले फिरवायचे की पीठ आपलं चांगलं मऊ होतं. आहे की नाही, मिक्सर अशा वेळेला अगदी छान कामाला येतो. पण एक लक्षात ठेवा बरं का, अगदी महत्त्वाची टीप, दिवाळीच्या वेळेला ऐन वेळेला मिक्सर महाराज आपले रुसून बसतात. त्यामुळे मिक्सर आपला छान आहे की नाही, त्याला काही ऑइलिंग बिलिंग करायचं असेल तर ते करून ठेवा. थोडासा विषयांतर झालं, परंतु मिक्सर हा अत्यंत आवश्यक असतो, म्हणून त्याची काळजी घेणं ही तेवढीच गरजेची असते. आता रव्याचं करंजीचं आवरण कसं करायचं ते बघितलं. आता मैद्याचं बघूयात. मैद्याचं जर आवरण आपण करणार असू तर 1/2 किलो मैदा असेल तर त्याच्यामध्ये जवळजवळ एक अर्धी वाटी तरी रवा आपण बारीक मिक्सरमधनं काढून त्या मैद्यात घालायचा आणि 4 चमचे कडकडीत मोहन तेलाचं किंवा तुपाचं त्या मैद्यात घालून मैदा भिजवून घ्यायचा आणि त्याच्या मग आपण करंज्या करू शकतो. आता आतलं सारण, एक तर ओल्या नारळाचं सारण करू शकतो आपण. 2 वाट्या जर आपला नारळाचा चव असेल तर अंदाजे 1 ते 1.25 वाटी आपण गूळ घेऊन त्याचं नारळ ते एकत्र करायचं, चांगलं शिजवायचं. आपण मोदकाला करतो की नाही तसं. मग त्याच्यात चारोळा, सुकामेवा, केशर वगैरे वेलदोड्याची पूड घालून ते सारण भरून सुद्धा आपण करंज्या करू शकतो. किंवा आपण सुक्या खोबऱ्याच्या करू शकतो. म्हणजे खोबरं घ्यायचं, खोबरं किसायचं, थोडंसं भाजून घ्यायचं, ते हाताने चुरायचं, आवश्यक तेवढी पिठी साखर, थोडीशी भाजलेली खसखस बारीक करून, वेलदोड्याची पूड हे घालून हे खिरापतीसारखं आपण तयार करायचं. त्याच्यात सुकामेवा घालायचा. काही जण याच्यात भाजलेला रवा घालतात, पण माझी आई नेहमी तुपामध्ये भाजलेली कणिक घालायची, त्याची सुद्धा चव खूप छान येते. अशा तऱ्हेने आपण करू शकतो. वाटलं तर आपण ओल्या नारळाच्या करंजीमध्ये खवा सुद्धा घालून आपण करंजी करू शकतो. अशा तऱ्हेने करंजीची तयारी करायची. आणखीन एक करंजी तळताना अतिशय तापलेल्या तेलामध्ये तळायची नाही, नाहीतर ती पटकन तळते, लाल होते आणि मग करंजीला काही केला मोठे असे फोड येतात, त्याला फोड येतात असं म्हणतात. ते जर खूप आले तर कदाचित करंजी मऊ पडते. म्हणून करंजी ही अतिशय निगुतीने तळावी लागते आणि करंज्या केल्यावर एक मोदक हा नक्की करायचा. त्यामुळे कुठलाही फराळ जरी आपण दिवाळीचा म्हटला तरी त्याला बाकी साहित्य तर आपण घेतोच भरपूर, पण निगुतीने तळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. दिवाळीचा आणखीन एक गोड पदार्थ म्हणजे शंकरपाळे, हो की नाही. शंकरपाळे चांगले डबावर भरून ठेवले ना की चहा बरोबर येता जाता तोंडात टाकायला अतिशय सगळ्यांना आवडतात. शंकरपाळे सुद्धा 2-3 प्रकाराने करतात हल्ली, पण सगळ्यांची आवडती मेथड किंवा आवडतं प्रमाण म्हणजे 1 वाटीचं प्रमाण आहे. म्हणजे 1 वाटी समजा पातळ केलेलं तूप असेल तर 1 वाटी तुपाला 1 वाटी दूध किंवा पाणी, 1 वाटी साखर आणि त्यात मावेल तेवढा मैदा, साधारण 4-5 वाट्या मावतो. हे सगळं छान दूध, साखर आणि तूप सगळं एकत्र करायचं, गरम करायचं. साखर विरघळली की ते मिश्रण गार करायचं आणि मग गार झालेल्या मिश्रणामध्ये मावेल एवढा मैदा घालून
आपण शंकरपाळे करायचे. शंकरपाळे सुद्धा तळताना ते अगदी जर तुम्ही पातळ लाटले गेले तर ते जास्त फुगत नाहीत. थोडेसे जाडसर जर आपण म्हणजे ह्या पद्धतीने जर आपण शंकरपाळे केले तर पोळी थोडीशी जाडसर लाटायची, त्याचे छोटे छोटे शंकरपाळे केले तर त्याला लेयर्स चांगले येतात. काही वेळेला जर आपल्याला आणखीन लेयर्स हवे असतील तर आपण पोळीच्या कशा घड्या करतो तसं आतमध्ये साठा लावून पोळीच्या घड्या करून मग पुन्हा त्याचा गोलाकार करायचा आणि पुन्हा शंकरपाळे केले तर आणखीन आपल्या शंकरपाळ्याला चांगले पापुद्रे सुटतात. ही झाली एक सर्वसाधारण सगळ्यांना माहीत असलेली शंकरपाळ्याची पद्धत. परंतु रव्याचे शंकरपाळे पण खूप छान होतात. बारीक रवा घ्यायचा, 2 वाट्या समजा बारीक रवा घेतला तो मिक्सरमधनं बारीक करायचा, त्याच्यात 2 चमचे गरम तूप किंवा तेल गरम करून घालायचं. तिखटाचे करायचे असतील तुम्हाला तर त्याच्यात ओवा, मीठ वगैरे सगळं घालायचं, पाण्याने भिजवायचं, अर्धा तास रेस्ट द्यायची. घट्ट वाटलं तर पुन्हा पाण्याचा हात लावायचा, थोडं सैल करायचं. सैल वाटलं तर थोडासा बारीक केलेला रवा घालायचा, ते घट्टसर करायचं आणि लाटून त्याचे तिखटा मिठाचे शंकरपाळे करायचे. अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. हेच जर तुम्हाला गोड करायचे असतील तर हीच पद्धत. रवा बारीक करायचा, समजा 2 वाट्या रवा असेल तर त्याच्यात अंदाजे 1 ते 1.5 वाटी बारीक केलेली पिठी साखर घालायची, तूप घालायचं, चिमूटभर मीठ घालायचं, छान भिजवायचं आणि मग शंकरपाळे तळायचे. असे सुद्धा छान शंकरपाळे तयार करता येतात किंवा कणकेचे सुद्धा शंकरपाळे केले जातात. पण हे जे मी आता रव्याचे सांगितले ना ते जरा पातळ लाटायचे बरं का. आपल्या मैद्याचे जसे शंकरपाळे केले तसे जाडसर नाही, हे थोडेसे पातळ लाटायचे, त्यामुळे चांगले फुगतात. थोडे थोडे करून बघा, आवडले तर पुन्हा जास्त प्रमाणात करायला सोपं पडेल की नाही. तशी दिवाळी अजून लांब आहे म्हणून मी हे जे सगळे प्रमाण किंवा हे पद्धती सांगतेय ना हे वाटीचं तुम्ही करून बघा. पेरी पेरी मसाला आहे, चाट मसाला, तिखट एकत्र करून जरी शंकरपाळ्यांना लावला म्हणजे खाऱ्या शंकरपाळ्यांना लावला तरी अतिशय उत्तम चव येते, आहे की नाही. शंकरपाळे तेच आहेत, फक्त त्याचं रूप बदललं की झालं. मठरी सुद्धा केली जाते. मैद्याची मठरी करताना सुद्धा समजा 2 वाट्या मैदा घेतला तर त्याच्यामध्ये जवळजवळ अर्ध्या वाटीला थोडंसं कमी असं कडकडीत तेल तापवायचं आणि मैद्यामध्ये घालायचं, त्याच्यामध्ये कलौंजी मीठ वगैरे घालायचं आणि खुसखुशीत मठरी मंद गॅसवर तळायची, ती सुद्धा छान लागते. आता मुख्य राहिलं चकली. सगळ्यात शेवटी चकली घेतली कारण सगळ्या बायकांचा चकली हा आवडता विषय आहे. कारण काहीतरी होतं आणि चकली बिघडते, कारण काही असो परंतु चकली बिघडली तर दिवाळीचा सगळा मूड जातो, हो की नाही. चकलीच्या भाजणीचं जे प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. चकलीचे सुद्धा 2-4 व्हिडिओज आपण केले, ते नक्की बघून करा. एक म्हणजे चकली भाजतोय आपण कशी, दुसरी चकली दळतोय कशी, चकल्याला मोहन घालतोय कसं आणि चकली आपण तळतोय कशी आणि चकली डब्यात ठेवतोय कशी, या 4-5 गोष्टींवर चकली अवलंबून असते. पहिल्यांदा आपण घेऊया चकली आपण भाजतोय कशी. जे काही आपले वस्तू आपण घेतलेल्या असतील त्या मध्यम गॅसवर भाजायच्या, लाल होऊ द्यायच्या नाही परंतु कच्च्या पण राहू द्यायच्या नाही. कच्ची जर समजा आपली चकलीची भाजणी भाजली गेली तर त्या चकल्या आपल्या मऊ पडतात. तांदूळाच्या कण्या किंवा तांदूळ आपण घेतल्यानंतर त्या फुलल्यासारखे ते तांदूळ दिसले पाहिजे, म्हणजे आपले तांदूळ चांगले भाजले गेले कळतात. की त्यातला एखादा दाणा जर आपण खाऊन बघितला तर कडकन आवाज आला पाहिजे, म्हणजे ते पटकन तुटला गेला पाहिजे, म्हणजे तांदूळ भाजले जातात. त्याचप्रमाणे हरभऱ्याची डाळ सुद्धा मंद गॅसवर भाजावी. समजा जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली हरभऱ्याची डाळ नुसती भाजली तर कदाचित काळी होईल, मग चक्क मिठामध्ये भाजावी. मीठ नंतर गाळून घ्यावं आणि ती हरभऱ्याची डाळ छान भाजली जाते, खमंग भाजली जाते. ती सुद्धा आपण तोंडात टाकल्यानंतर कटकन तुटली पाहिजे. याचप्रमाणे मुगाची डाळ पण आपण मिठामध्ये भाजू शकतो. या तिन्ही डाळ्या भाजून घ्याव्यात. उडदाची डाळ कोणी घालतं कोणी घालत नाही. समजा घातली तर जास्त जर झाली तर मग आपली जी चकली असते ती चिवट होण्याची शक्यता असते. उडदाच्या डाळीचं प्रमाण हे नेहमी चकलीमध्ये कमी असावं. तसंच काही जण ह्याच्यामध्ये पंढरपुरी डाळ सुद्धा वापरतात, कोणी गहू वापरतात, कोणी ज्वारी वापरतात, प्रत्येकाकडची पद्धत असते. परंतु पोहे म्हणजे समजा 4 वाटी तांदूळ आणि मग बाकीचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये पोहे आणि साबुदाणा हे जर आपण चकलीच्या भाजणीमध्ये वापरले तर त्याने चकलीची भाजणी खुसखुशीत होते. पोहे आणि साबुदाणा हा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे, प्रत्येक जिन्नस भाजून घ्यायचे, परंतु ते खमंग भाजलं गेलं पाहिजे, जास्त जळायला नको आणि कच्चही राहायला नको. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. नंतर सगळे भाजलेलं धान्य आपण एखाद्या कपड्यावर टाकून गार होऊ द्यायचं. त्याच्यात धने आणि जिरे सुद्धा भाजून घालायचे. छान ते गार झाल्यानंतर गिरणीत दळायला द्यायचं. गिरणीत दळायला देताना ते चांगलं बारीक दळायचं आणि ते कशावर दळायला टाकतात तेही आपण बघितलं पाहिजे. एखाद्या वेळेला त्याने कणकेवर ज्वारीवर जर टाकलं गेलं आणि ते जर आपल्या भाजणीमध्ये आलं त्याने सुद्धा आपली चकली बिघडण्याची शक्यता असते. आता आपलं भाजणं झालं, दळणं झालं. आता मुख्य म्हणजे मोहन.
आता मोहन किती घ्यायचं, प्रत्येक वाटीला 2 चमचे हे प्रमाण लक्षात ठेवा. 4 वाट्या जर आपण पीठ घेतलं असेल तर त्याच्यात हळद थोडीशी, नंतर तिखट, मीठ, ओवा, तीळ हे सगळं घालून घ्यायचं. ते घातल्यानंतर मध्ये खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये 1 वाटीला 2 ते 3 चमचे, कोणी 3 चमचे घेतं, कोणी 2 चमचे, टेबल स्पून बरं का, हे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि आपल्या भाजणीमध्ये ओतून साध्या पाण्याने पीठ मिळालं तरी सुद्धा चालू शकतं. हा एक प्रकार झाला. आता दुसरा चकलीचं पीठ भिजवण्याचा प्रकार कुठला, तर पाण्याला उकळी आणून, समजा आपण 2 वाट्या पाणी उकळत ठेवलं तर त्याच्यामध्ये तिखट, हळद, मीठ, तीळ, ओवा हे सगळं घालून घ्यायचं. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. त्याच्यामध्ये 2 चमचे आपण पांढरं तूप किंवा बटर घातलं, नेहमीचं पिवळं बटर असतं ते घातलं तरी चालतं, किंवा 2 चमचे आपण उकळत्या पाण्यामध्ये तेल घालायचं. हे सगळं छान उकळलं गेलं की गॅस बंद करायचा. त्याच्यामध्ये मावेल एवढं आपण भाजणीचं पीठ घालायचं, अंदाजे 2 ते 2.5 वाट्या बसतं, आणि ते घालून ते चांगलं हलवायचं आणि गॅस बंद केलेलाच असतो, त्याच्यावर झाकण ठेवायचं. एक 5-10 मिनटं आपण भाजणीला वाफ येऊ द्यायची आणि मग मस्तपैकी ते पीठ मळायचं आणि मळून त्याच्या चकल्या करायच्या. समजा जर पीठ आपलं सैल झालं तर आपल्या चकल्यांना काटे येत नाही. त्यामुळे पीठ हे थोडं घट्टसरच पाहिजे. मुरल्यानंतर पीठ थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. पण खूप घट्ट झालं तर आपण ज्या वेळेला चकल्या पाडतो त्यावेळेला आपले हात दुखतात आणि आपल्याला चकली नीट आकार देता येत नाही. म्हणून त्या हिशोबाने आपण फार पातळ होऊ द्यायचं नाही आणि खूप घट्टही होऊ द्यायचं नाही. समजा घट्ट झालं तर त्याला पाण्याचा हात लावायचा आणि थोडंसं सैल करून घ्यायचं. आता चकली कशी तळायची ते बघूया. शेवटचा टप्पा, चकली तळत असताना पहिल्यांदा तेल चांगलं कडत्त गरम करून घ्यायचं. मग त्याच्यात चकल्या सोडल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि चकल्या तळायच्या. चकल्या सोडल्यानंतर सारखं चकल्यांना हलवायचं नाही. सारखं जर आपण चकल्या हलवल्या तर चकल्यांचे तुकडे पडण्याची शक्यता असते. चकल्या आपोआप वर आल्यानंतर मग ते उलटवायच्या. 1-2दाच त्याला हलवायचं, फार हलवायचं नाही. सोनेरी रंगावर चकली आली की ती बाहेर काढायची. काही वेळेला आपल्या लक्षात येतं की आपण तेलामध्ये चकली टाकली आणि त्याचे तुकडे होतात. त्याला 2 कारणं असू शकतात. थोडंसं मोहन जास्त झालं असेल किंवा आपलं पीठ चांगलं मळलं गेलं नाही. मग थोडासा पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा मळून घ्यायचं आणि मग चकल्या करायच्या, म्हणजे आपली चकली न मोडता चांगली होते. तसंच आणखीन एक टीप तुम्हाला सांगता येईल की ज्या वेळेला आपण चकली तळतो की नाही, त्यावेळेला ज्यावेळेला आपण ती तेलात टाकतो तेव्हा बुडबुडे चकलीच्या आजूबाजूने येतात. त्यावेळेला त्याच्यानंतर अगदी बारीक ज्यावेळेला बुडबुडे येतात त्यावेळेला आपण समजायचं की आपली चकली तळली गेली आहे म्हणून. काही वेळेला आपण चकली टाकतो आणि सगळी चकली तेलामध्ये विरघळते, याचा अर्थ चकलीमध्ये मोहन जास्त झालंय. अगदी कितीही प्रमाणात घातलं, काही झालं तरी चमचा वेगळा असू शकतो, चकलीचं वाटीचं माप वेगळं असू शकतं. त्यामुळे असं होऊ शकतं. लागली घाबरायचं नाही. की अशा वेळेला आणखीन थोडीशी आपली भाजणी असते की नाही, ती भाजणी त्याच्यात घालायची, थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आणि पुन्हा कणिक भिजवायची, पुन्हा ते मळून घ्यायचं आणि करून बघायची. पुन्हा ती चकली चांगली होते. काही वेळेला आपल्याला चकली मऊ पडती असं वाटतंय, मग अशा वेळेला काय लक्षात येतं की चकलीमध्ये मोहन कमी पडलंय. मग अशा वेळेला सुद्धा पुन्हा एखादा चमचा मोहन चांगलं कडक करायचं आणि त्या आपल्या पिठावर म्हणजे भिजवलेल्या पिठावर सुद्धा ओतलं तरी चालतं. पुन्हा आपल्या चकलीचं पीठ मळून घ्यायचं आणि आपल्या चकल्या करायच्या. ह्या थोड्याशा जरी आपण सुधारणा नंतर केल्या तर अगदी जी बिघडलेली चकली असते ती चांगली येते. पण काही जणांकडे ताकातली चकली करतात बरं का, म्हणजे पीठ ताकात भिजवतात आणि जितकी चकली मऊ तितकी चकली चांगली, असंही काही जणांकडे म्हटलं जातं. मुख्य चकली चांगली झाली आहे आपण कशावरून ओळखतो? चकलीला काटे असले पाहिजे, चकली कडक नको, ती खुसखुशीत असली पाहिजे आणि मुख्य चवीला चांगली असली पाहिजे. या जर काही टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची चकली नक्की चांगली होईल. आता चकली ठेवायची कशी, तर चकली गार झाल्यानंतर खाली एखादा कागद, म्हणजे आपला वर्तमानपत्राचा नाही बरं का, बटर पेपर वगैरे किंवा टिश्यू पेपर ठेवायचा, त्याच्यावर चकल्या ठेवायच्या. म्हणजे जास्तीचं तेल जर समजा सोडलं चकलीने तर ते आपले पेपर असतात ते ॲब्झॉर्ब करून घेतात. परंतु दर 2 दिवसांनी हे बघायचं. खूप जर तेलकट कागद झाला असेल तर तो काढून टाकायचा, नाही तर त्याच तेलाचा वास आपल्या चकल्यांना लागतो. आणखीन मुख्य तेल कुठलं वापरायचं, तर चांगलं तेल वापरा. कुठलंही तेल वापरा, परंतु चांगलं म्हणजे कसं, रिफाईंड ऑइल वापरलं तरी सुद्धा चालतं, घाण्यावरचं वापरलं तरी सुद्धा चालतं. पण घाण्यावरचं जर तेल आपण दाण्याचं वगैरे वापरलं तर त्या तेलाची, आता सध्या आपण रिफाईंड वापरत असल्यामुळे आपल्याला त्या तेलाच्या वासाची तशी सवय राहिलेली नाहीये.
माझं तरी स्वतःचं म्हणणं असं आहे की चकली वगैरे रिफाईंड ऑइलमध्येच तळावी, म्हणजे त्याला वास वगैरे लागत नाही. आणि गरम जर चकली तुम्ही डब्यामध्ये भरली तरी सुद्धा त्याला वास लागतो. गरम चिवडा, अगदी गरम चिवड्यावर झाकण टाकलं तरी सुद्धा त्याला वास लागतो. म्हणजे तळलेला कुठलाही तिखट पदार्थ असेल तो गरम असताना त्याला झाकू नका, एकतर तो मऊ पडतो किंवा त्याला तेलाचा वास लागण्याची शक्यता असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या टिप्स आहेत, जेवढ्या मला सांगता येतील तेवढ्या मी सांगितल्या. काही राहूनही गेल्या असतील तरी काही हरकत नाही, अभिप्रायामध्ये तुम्ही मला सांगा, म्हणजे पुढच्या वेळेला आपण त्याच्यात सुधारणा करू. या सगळ्या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही आपले दिवाळीचे पदार्थ करा. तुम्ही सगळ्या सुगरणी आहात, तुम्हाला सगळे पदार्थ छान उत्तमच होतील आणि तुमचं कौतुकही नक्की होईल याची मला गॅरंटी आहे, खात्री आहे. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.